नमस्कार. नवीन कर्णधार, भारताचा नवीन कसोटी कर्णधार असं म्हणावं लागेल. प्रिन्स म्हणून ज्याला ओळखलं जातं तो शुभमन गिल. नाबाद 127, एक षटकारासह. ऋषभ पंत सध्याचा उपकर्णधार नवीन, नाबाद 65, 2 षटकारांसह. आणि भारत केवळ 85 षटकात 4.22 सरासरीने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंड विरुद्ध लीड्स हेडिंग्ले येथे खेळताना 3 बाद 359 धावा. त्याच्या आधी यशस्वी जयस्वालनी जोरदार शतक झळकवलं, 101 धावा केल्या. अशा रीतीने भारताने पुरेपूर संधीचा फायदा उठवला. या नव्याने सुरू झालेल्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी म्हणा किंवा तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी म्हणा, पूर्वी ही भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानची कसोटी मालिका पतौडीच्या नावाने ओळखली जायची, पण हो नाही करत त्याचं नामकरण झालं आणि पतौडीच्या नावाने विजयी कर्णधाराला एक स्पेशल बक्षीस पदक मेडल देण्यात येईल असं डिक्लेअर करण्यात आलं. तर भारताने अतिशय संधीचा फायदा उठवला. गेल्या 6 कसोटी सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा म्हणजे प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकत आलेला आहे. या इतिहासाला अनुसरून बेन स्टोक्सने टॉस जिंकूनसुद्धा भारताला फलंदाजी दिली, पण अतिशय सूर्यप्रकाश स्वच्छ पडलेला होता लीड्सला आणि त्याचा फायदा उठवत अतिशय जोरदार सुरुवात केली. इंग्लंडचा तसाही गोलंदाजीचा मारा इतकासा चांगला नव्हता, जरा अननुभवीच आहे. वोक्स फक्त अनुभवी त्यांच्यात, आणि त्यांच्या नशिबाने काही वर्षानंतर बेन स्टोक्स आता परत गोलंदाजी करायला लागलेला आहे. वोक्स, कर्स आणि टंग आणि बशीरला स्पिनरला जपून खेळले भारतीय सुरुवातीपासूनच. बेन स्टोक्सनी 2 विकेट घेतल्यामुळे निदान भारताला त्यांना 3 बाद 359 धावांवर तरी रोखता आलेले. अतिशय सुरुवात सुरेख केली होती भारताने. बिनबाद 91 होतं. उपहाराच्या जवळपास 5-7 मिनटं बाकी होता, तेवढ्यात राहुलचा थोडा अंदाज चुकला. आउटसाईड द ऑफ स्टंप स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला 42वर. साई सुदर्शन आल्याबरोबरच लेग स्टंपमध्ये त्याचा अभ्यास करून त्याच्या फलंदाजी शैलीचा त्याला ट्रॅपमध्ये पकडलं बेन स्टोक्सनी आणि 2 बाद 92 अशी धावसंख्या झाली उपहाराच्या वेळी. पण उपहारानंतर मात्र अजिबात दाद दिली नाही यशस्वी जयस्वाल आणि आपला नवीन निर्वाचित कर्णधार शुभमन गिल. अतिशय सुरेख शुभारंभ झालेला आहे त्याच्या कॅप्टनशिपला. तर शुभमन गिलनी आणि यशस्वी जयस्वालनी अजिबात दाद न देता 129 धावांची भागीदारी केली. टी टाईमपर्यंत आपली धावसंख्या होती 2 बाद 215. टी टाईमच्या उंबरट्यावरच यशस्वी जयस्वालनी अतिशय सुरेख शतक झळकावलं. अतिशय हिरा सापडलेला आहे हा कसोटी सामन्यासाठी सलामीवीर डावखुरा यशस्वी जयस्वाल. अतिशय कठीण परिस्थितीतनं संघर्ष करत तो वर आलेला आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. ग्राउंडवरच्या तंबूत झोपून, माळी काम करून, पाणीपुरी विकून, आणि विशेष म्हणजे त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये आपल्या दौऱ्यावरील पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावलेले. भारतात खेळतानासुद्धा पदार्पणात त्यांनी दुसऱ्याच कसोटी सामन्यात शतक झळकावलेले आणि इंग्लंड विरुद्ध तो अतिशय सुरेख खेळतो या लौकिकाला जागत त्यांनी 101 धावा केल्या. थोडासा नाराज झाला असेल तो स्वतःवरच, कारण त्याने आत्तापर्यंत एकदा शतक केल्यावर 150च्या खाली कधी धावा केलेल्या नाहीत. के एल राहुलही स्वतःवर अतिशय नाराज होता आऊट झाल्यावर, कारण अतिशय सुरेख जम बसला होता त्याचा, लय सापडली होती फलंदाजीची. पण टी टाईमनंतर, चहापानानंतर मात्र कर्णधार आणि उपकर्णधारांनी अजिबात दाद दिली नाही. ऋषभ पंतनी जोरदार षटकार ठोकले आणि शुभमन गिलनी 1 षटकारासह 127 धावांवर नाबाद आहे. ऋषभ पंत नाबाद आहे 65 धावांवर. हे दोघं जर पहिला 1 तास खेळून काढू शकले, कारण चेंडू नवीन आहे, जर थोडासा इंग्लंडचा मारा स्वैर झाला तर हे दोघं फायदा उठवतीलच. चेंडू नवीन असल्यामुळे लवकर ट्रॅव्हल होईल, चौकार भरपूर वसूल करायला मिळतील सुरुवातीला जरा आक्रमक क्षेत्ररक्षण असताना. तर या दोघांनी जर सुरुवातीचा तास व्यवस्थित खेळून काढला किंवा उपहारापर्यंत भारताचा एखाद दुसराच गडी बाद झाला तर भारताला चांगली धावसंख्या उभारायची संधी आहे पहिल्या कसोटी सामन्यात. कारण अजून करुण नायर यायचा आहे, अतिशय फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे तो. इंग्लंडमध्ये कसं प्रदर्शन करतोय बघूया. 8 वर्षापूर्वी त्यांनीच इंग्लंड विरुद्धच त्यांनी त्रिशतक झळकवून सुद्धा नंतर तो संघातनं बाहेर गेला होता. तर अशा रीतीने शुभारंभ छान झालेला आहे शुभमन गिलच्या कारकिर्दीचा. फलंदाज म्हणून तरी, कर्णधार म्हणून, फलंदाज म्हणून तरी तो पहिल्या दिवशी जोरदार यशस्वी ठरलेला आहे. बघूया काय होतं आहे. तर या यंग ब्रिगेडनी, या नौजवान फलंदाजांनी आपल्या सगळ्यांना जरा थोडीशी निराशा आलेली होती. विराट कोहली नाही, रोहित शर्मा नाही आणि आर अश्विन नाही.
2011 नंतर पहिल्यांदाच झालेलं आहे की हे तिघही एकही भारतातर्फे कसोटी सामना खेळत नाही आहेत. तिघांपैकी कोणीच कसोटी सामन्यात नाही आहे. पण ती निराशा पहिल्या दिवशी तरी भारताने फलंदाजींनी दूर केलेली आहे. 3 बाद 359. बघूया भारत जास्तीत जास्त किती धावसंख्या उभारतोय आणि इंग्लंडला कितपत आव्हान देतोय. बेन स्टोक्सनी अतिशय सुरेख गोलंदाजी करून 2 गडी बाद केलेले आहेत. पण अजून बरीच मजल मारायची आहे त्यांना, कारण अँडरसन आणि ब्रॉड रिटायर झालेले आहेत. जोफ्रा आर्चर अधूनमधून फिट असतो नसतो, त्याच्यामुळे इंग्लंडची गोलंदाजी थोडी डोकेदुखी आहे. बघूया दुसऱ्या दिवशी काय होतं आहे. तोपर्यंत नमस्कार.